नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एकदम इम्युनिटी बूस्टर असे हाय प्रोटीन लाडू बनवलेले आहेत आणि यामध्ये आपण मखाना, काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, टरबूजाच्या बिया, खरबुजाच्या बिया आणि यासोबतच आपण खोबरं, तीळ असे साहित्य वापरून हे लाडू बनवलेले आहेत. आणि हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत अत्यंत फायदेशीर आहेत, कारण यामध्ये वापरलेले घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. आता मखाण्यामुळं आपली हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते. तसेच फायबरचं सुद्धा जास्त प्रमाण असल्यामुळे पचायला सुद्धा हलके आहेत. आणि बदाम, काजू यामुळे सुद्धा स्मरणशक्ती, त्वचा, केस आणि हृदयाचं आरोग्यसुद्धा आपलं चांगलं राहण्यास मदत होते. मुलांच्या वाढत्या वयात तसंच प्रौढांसाठी सुद्धा हे लाडू अत्यंत फायदेशीर आहेत. त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आपला व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण लाडू बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर आता आपण पॅनमध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये 300 ग्राम मखाणे थोडेसे भाजून घेतलेले आहेत हलकेसे. तर मी तुम्हाला असं भाजत असताना पण थोडंसं साहित्य सांगते आणि नंतरसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्याची लिस्ट पूर्ण देते. तर आता आपण 200 ग्राम जवळपास खोबरं पण भाजून घेतलेले आहे. खोबरं भाजत असताना आपण तुपाचा वापर केलेला नाही आणि काजू बदाम भाजत असताना पण थोडंसं तूप वापरलेलं आहे. तर काजू, बदाम आणि अक्रोड हे एकत्र मी थोडंसं जाडसर ठेवणार आहे, कारण ह्याचे थोडेसे कण जे आहेत ना, तर ते दाताखाली आले तर मुलांना कोणताही पदार्थ खायला जरा जास्तच आवडतो. म्हणून काजू, बदाम आणि अक्रोड हे मी बाजूला ठेवलेलं आहे भाजल्यानंतर. आता आपण घेतलेलं आहे 100 ग्राम आणि वाटीचं प्रमाण म्हणलं तर 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तर हे पण आपण चांगले तडतड होईपर्यंत भाजून घेणार आहेत. आता आपले तीळ भाजलेले आहेत. तीळ 100 ग्राम आहेत आणि 100 ग्राममध्ये आपण खरबूज, टरबूज, बाकीच्या ज्या बिया आहेत तर त्या घेतलेल्या आहेत. म्हणजे तीळ आणि ह्या बिया 200 ग्राम झालेल्या आहेत. पहा, मखाणे आपले जवळपास 300 ग्राम आहेत. काजू, बदाम आणि अक्रोड हे जवळपास 200 ग्राम आहे. तर मी भांड्याचं वजा करून मोजलेलं आहे आपण. तर आता हे तीळ आणि ह्या बिया आपण जवळपास 200 ग्राम आहेत. तर आता आपण पॅनमध्ये परत 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे जवळपास 100 ग्राम आहे. तर हे पीठ मी याच्यासाठी घातलेलं आहे की या पिठामुळं जे आहे ना, थोडं खमंगपणा येतो आणि थोडंसं ह्या मिश्रणाचं जे टेक्स्चर आहे ना, थोडंसं बाइंडिंग चांगलं येतं आणि लाडू वळण्यासाठी पण खूप छान मदत होते. तसंच आपल्या लाडूची चव जी आहे ना, तर ती सुद्धा वाढते. आणि तुम्हाला जर एखाद्या वेळेस नाश्ता करायला वेळ नसेल, तुम्ही फक्त हा लाडू जरी खाल्ला ना, तरीसुद्धा तुम्हाला दुपारपर्यंत अजिबात भूक लागणार नाही. तर आता आपलं हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ पण आपण चांगलं खमंग भरपूर तूप घालून भाजलेलं आहे, म्हणजे आपल्या लाडूला खूप खमंग चव येते. तर आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर यामध्ये आपण वेलची पूड पण घातलेली आहे 1 चमचाभर. आणि हे मिश्रण मोजून घेतलं तर जवळपास 1 किलोच्या जवळपास भरलेलं आहे. त्यासाठी मी 300 ते 350 ग्राम गूळ वापरणार आहे. 3 भाग हे ड्रायफ्रूटचं मिश्रण आणि 1 भाग गूळ असं प्रमाण वापरायचं. तुम्ही जर हे साहित्य कमी जास्त प्रमाणात वापरलं तरीही तुम्ही एकदा हे मिक्सरमधून हे मिश्रण काढल्यानंतर एकदा मोजायचं आणि त्यानुसार 3 भाग जर पीठ असेल तर 1 भाग गूळ वापरायचा. तर आता आपण हा गूळ वितळण्यासाठी थोडंसं पाणी घातलं होतं 3 ते 4 चमचे. आपला गूळ हा वितळून झालेला आहे आणि एवढं गोडाचं प्रमाण असेल तर हे लाडू व्यवस्थित खाल्ले जातात, कारण जास्त गोड असले तरी पण खायला मुलं कंटाळा करतात. तर या प्रमाणानुसार तुम्ही सुद्धा नक्की लाडू बनवून पहा. तर आता आपण हे गूळ आणि पाणी मिक्स करून जे वितळून घेतलेलं होतं तर ते गाळून घेतलेलं आहे, कारण कधी कधी गुळामध्ये थोडंसं खडेपण असण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे गाळून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि लाडू वळण्यासाठी सुद्धा खूप कमी वेळ लागतो. आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये कसं इम्युनिटी पॉवर कमी असेल तर लगेच मुलांना सर्दी, खोकला असं होण्याची शक्यता असते. आणि मग आपण जर मुलांना असे लाडू खाऊ घातले तर नक्कीच मुलांची इम्युनिटी शक्ती जी आहे ना, ती वाढण्यास मदत होते आणि मुलं सारखं आजारी पडण्याचं प्रमाण जे आहे ते नक्कीच कमी होण्यास मदत होते. तर आपण हे गुळाचं आणि हे सर्व आपण ड्रायफ्रूटचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला वरतून आणखीन थोडंसं तूप घालायचं असेल तरीही घालू शकता. तुम्हाला जर जास्त घालायचं असेल अर्धी वाटी तरीही घालू शकता, आणखीन चवीला छान बनतात. वरतून तूप घालताना थोडंसं गरम करून घालायचं, म्हणजे लाडूची चव जी आहे ते आणखीन छान लागते.
तर आपण नंतर वरतून 3 ते 4 चमचे तूप घातलेलं आहे गरम करून आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत. बाइंडिंग खूप छान येतं आणि खरंच चवीला खूप खमंग चवीचे लाडू लागतात हे. तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी शेंगदाणे घालायचे असतील तर तेही घालू शकता. तर मी स्किप केलेले आहेत. जवस पण घालू शकतात, मी जवस पण स्किप केलेलं आहे. आता आपण हे लाडू बांधून पाहूया. तर व्यवस्थित बाइंडिंग आलेलं आहे आणि खूप पटकन लाडू वळला जातो आहे. तर या पद्धतीने लाडू बनवायचे. तर तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन आणि वेगळ्या छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.